गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित असलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, मुजरा माझा जिजाऊला जिने घडवला राजा शिवबा, मुजरा माझा जिजाऊला जिने घडवला राजा शिवबा, जिच्या प्रेरणेविना अपूर्ण असे स्वराज्याचा गाभा, जिच्या प्रेरणेविना अपूर्ण असे स्वराज्याचा गाभा. आज 12 जानेवारी मराठा साम्राज्याची अस्मिता, संस्काराची खाण आणि हिंदवी स्वराज्याच्या संकल्पिका राजमाता जिजाऊ महासाहेब यांची जयंती. मित्रांनो, जिजाऊ म्हणजे केवळ एक नाव नाही, तर तो एक प्रेरणा स्रोत आहे. ज्या काळात अंधार दाटला होता, जुलमी राजवटींचा वरवंटा फिरत होता, त्या काळात जिजाऊने पेटवलेली स्वाभिमानाची मशाल आजही आपल्याला प्रकाश देते. त्या केवळ आई नव्हत्या, तर त्या एक द्रष्टाया राजकारणी, कुशल प्रशासक आणि रणरागिणी होत्या. नबी झळके तारासारखी कीर्ती जिची महान, नबी झळके तारासारखी कीर्ती जिची महान, जिने घडवला शिवबासारखा रयतेचा सन्मान, जिने घडविला शिवबासारखा रयतेचा सन्मान. आजच्या आधुनिक युगात वावरताना आपल्याला जिजाऊंच्या विचारांची निदान गरज आहे. त्यांनी शिवरायांना केवळ युद्धकला शिकवली नाही, तर न्याय, नीती आणि समता यांचा संस्कार दिला. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी मनगटात बळ लागते, पण त्याआधी मनात आत्मबळ लागते, हे जिजाऊंनी सिद्ध केले. आजच्या विद्यार्थिनींना मला हे सांगायचे आहे की जिजाऊचा वारसा पुढे न्यायचा असेल तर आपल्याला केवळ भाषणापुरते मर्यादित राहून चालणार आहे. आपण आपल्या बुद्धीला विचारांची धार लावली पाहिजे. आपणही स्वतःला इतके सक्षम बनवले पाहिजे की आपण कोणत्याही संकटावर मात करू शकू. जिजाऊची लेक कधी रडत बसत नाही, ती संकटाच्या छाताडावर पाय देऊन उभी राहते. शेवटी एवढेच म्हणेन विजयावर चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघाचा जबडा फाडून तो अफजल खानाचा कोथळा काढून गेला, वाघाचा जबडा फाडून तो अफजल खानाचा कोथळा काढून गेला. असा शिवबा ज्या मातेने घडवला, त्या जिजाऊ मातेला माझा मानाचा मुजरा. धन्यवाद. बोला जय जिजाऊ, जय शिवराय.